आणि मुंबईमध्ये महायुती आणि ठाकरे बंधूंच्या मोठमोठ्या सभा प्रचार रॅली पार पडत असताना अपक्ष उमेदवार सुद्धा स्थानिक मुद्द्यांबाबत भूमिका घेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या रिंगणात उतरले। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 26 मधून असेच एक धडाडीचे अपक्ष उमेदवार सचिन केळकर सध्या लढतायत, ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। अनेक अपक्ष उमेदवार यांच्या प्रचार रॅलीला सुद्धा एक चांगला प्रतिसाद जो आहे तो जनतेकडून मिळत आहे। आपल्यासोबत सचिन गुणाजी केळकर आहेत, जे या प्रभाग क्रमांक 26 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांची निशाणी जी आहे ती गॅस सिलेंडर आहे। तर काय सांगाल की अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, प्रभाग क्रमांक 26 मध्ये असे कोणते प्रश्न आहेत जे तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही सोडवाल? माझ्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 40% वन जमिनीचा भाग आहे आणि तिकडच्या 40 वर्षापासून राहणाऱ्या लोकांना एक तर मूलभूत सुविधा भेटत नाही, त्यांचा पुनर्वसन होत नाही। तर येणाऱ्या काळामध्ये मी निवडून आल्यावर सर्वप्रथम मी ह्या इकडच्या लोकांचा पुनर्वसन करेल, त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देईल। दुसरी गोष्ट आहे, माझा प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी एकही हॉस्पिटल नाहीये, एकही मैदान नाहीये, एकही महानगरपालिकेची शाळा नाहीये। हे सगळं महानगरच्या अंतर्गत येणारे हे सगळे विषय आहेत। तर मी निवडून आल्यावर ह्या विषयावर जास्त जोर देणार की इकडच्या गरीब जनतेला शाळा, हॉस्पिटल आणि बाकीच्या ज्या काही मूलभूत सुविधा ते पुरवण्याचा मी प्रयत्न करेन। या विभागामध्ये मी मागील 8 वर्षात फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या विकासाच्या जोरावर आज आम्ही जिथं प्रचारात जातोय तर सगळे आपल्याला काम करणारा माणूस असे अशा नजरेने बघितले जातात। मला वाल्मिकी समाजाने दिलेला आहे, मला वडारी समाजाने दिलेला आहे, मला धनगर समाजाने दिला आहे, मला उत्तर भारतीयांनी दिलेला आहे, मला मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे, मला मराठी समाजाने, म्हणजे या विभागात राहणाऱ्या सर्व समाजाने मला फार मोठ्या प्रमाणात सभा, काल बघितलं असेल तर मी जाहीर सभा घेतली होती, निलेश जगताप आले होते। तर मी आजही लोकांना माझ्या जाहीर सभेमध्ये किंवा मी प्रचारामध्ये बोलतो की त्या स्थानिक जनतेने कुठं काय समस्या असली तर त्यांनी फायर ब्रिगेडला कॉल करावा किंवा सचिन केळकरला कॉल करावा। फायर ब्रिगेडच्या अगोदर सचिन तिथं उपस्थित असणार। मी जनतेसाठी निवडून येणार आहे आणि जनतेचं काम मी निवडून आलेल्या हाती घेणार आहे, असंच सचिन केळकर यांचं जय महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।